नमस्कार. राजेश रेसिपीज मध्ये आज आपण शेवग्यांच्या शेंगांचं सूप कसं करायचं ते बघणार आहोत. हे शेवग्याच्या शेंगांचं सूप वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. कोणी त्यात कांदा घालतं, कोणी घालत नाही. लसूण, आलं हे ऑप्शनल आहे. हे माझं वर्षन आहे आणि ते खूप छान लागतं. आणि या पद्धतीने केले गेलेला सूपचा गर जर जास्त वाटला तर आपल्याला तो स्टोअर पण करून ठेवता येतो फ्रीजमध्ये. 2-3 दिवसांनी पुन्हा करता येतं. त्यामध्ये पाहिजे तेवढं घट्ट किंवा पातळ आपण या पद्धतीने करू शकतो. तर हे सूप कसं करायचं आणि त्यासाठी लागणारं साहित्य काय ते आपण आता बघूया. तर शेवग्यांच्या शेंगांचं सूप करण्यासाठी मी इथं 3 शेवग्यांच्या शेंगा घेतल्या आहेत. थोड्या जाडसर आहेत. त्या आपण तासून घेणार आहोत सालं सोलण्याच्या यंत्राने आणि मग त्याचे तुकडे करणार आहोत. एक कांदा आहे, एक टोमॅटो आहे, 4 लसूण पाकळ्या आहेत, अर्धा इंच आलं आहे, वरून पिळण्यासाठी लिंबू, बाकी मी जिरे, हिंग, मीठ, साखर हे छोट्या 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 गोष्टी त्या ऍड होतील. थोडीशी हळद पण जाईल. हे मी माझ्या पद्धतीने करणार आहे. कसं करणार आहे तेही तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम हे साहित्य मी नीटपणे चिरून घेतो. शेवग्याच्या शेंगा मी सालं सोलण्याच्या यंत्राने तासून घेतल्या, त्याचे तुकडे करून घेतलेत. एक कांदा चिरून घेतला, एक टोमॅटो, थोडंसं आलं साधारण अर्धा ते पाऊण इंच आणि 4 लसूण पाकळ्या त्या मी तुकडे करून घेतल्यात. आता कुकरमध्ये जिरे तडतडतील इतकंच तेल घेतलंय. बाकीचं आपल्याला लोणी घालायचंय. जिरे तडतडलेत. एक चमचा लोणी घातलंय. त्यामध्ये आलं आणि लसणाचे तुकडे आणि हा कांदा हा चांगला आपण खमंग भाजून घ्यायचा आहे. हे सूप आपलं टेस्टी होतं. चांगला लाल करायचा कांदा म्हणजे त्याची फ्लेवर छान उतरते, त्यात कच्चेपणा जातो. आता या सूप मध्ये कोणी कांदा लसूण घालत नाही, ऑप्शनल आहे. हे मी माझ्या पद्धतीने करणार आहे. खूप छान लागतं हे. थोडंसं मीठ घातलेलं आहे. कांद्याचा खमंग वास सुटलाय. कांदा, आलं, लसूण आणि जिरे. आता त्या शेवग्याच्या शेंगांचे तुकडे आणि टोमॅटो. सोपं करायला, जरा वेगळ्या पद्धतीने केलं की त्याची टेस्ट इम्प्रोवाइज होते. हे चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. आणि आवश्यक तेवढं पाणी घालायचं. हे सर्व साहित्य त्यामध्ये बुडेल इतपत पाणी घालायचं. आपलं पाणी सूप साठी लागणार होते. थोडंसं कमी जास्त झालं तरी काही बिघडत नाही. आणि ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला. कुकरच्या 3 शिट्ट्याहून वाफ गेलेली आहे. आपलं सर्व साहित्य छानपैकी शिजलेलं आहे. हे आपण आता गाळून घेणार आणि हे सर्व साहित्य मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचंय आणि या तारेच्या चाळणीमधनं गाळून घ्यायचंय. त्या शेंगांच्या ज्या रेषा असतात त्या सर्व बाजूला राहतात आणि गर फक्त खाली राहतो. हे जरा थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपण ते बारीक वाटून घेऊ. सूपचं सर्व साहित्य मिक्सरवर बारीक वाटून घेतलंय. ते आपण या तारेच्या चाळणीने सगळं गाळून घेणार आहोत.
हे सर्व तारेच्या चाळणीने त्याचा सगळा गर आहे तो खाली सूपच्या पाण्यामध्ये उतरेल आणि काड्या किंवा त्याच्या ज्या दसड्या असतात त्या सर्व बाजूला राहतील. खूप टेस्टी लागतं सूप हे अगदी बाकी कांदा लसूण न घालता सुद्धा छान लागतं. ही थोडी ऍडिशन असते. गराचा सर्व भाग त्यातनं बाहेर आलाय आणि फक्त ह्या काड्या किंवा शेंगांचा जो चोथा असतो तो बाजूला राहिलाय. काहीही शिल्लक नाहीये त्यात. हे आपण आता बाजूला ठेवून देऊ. शेवग्याच्या शेंगांचा सर्व गर मी गाळून घेतलाय. इथं त्या जाड मुळ्याच्या पातेल्यामध्ये थोडंसं लोणी गरम करत ठेवलंय. त्यामध्ये हळद घालणार आहे थोडी. आपण हे कुकरमध्ये शिजवताना सुद्धा करू शकतो, नंतर सुद्धा ऍड करू शकतो. आणि हे थोडासा हिंग. त्याचा कच्चेपणा घालवायचा आणि हे सर्व गाळलेलं सूप आपण यामध्ये ओतून घेणार. पुढची प्रोसेस अगदी छोटी आहे आणि पटकन होण्यासारखी आहे. त्याचा दाटपणा आपल्याला हवा तितका आपण कमी जास्त करू शकतो. फार दाट नको असेल थोडंसं अजून पाणी घालायचं. मीठ आपण घातलेलंच आहे, थोडी चव बघून मग ऍड करायचं. साखर आणि लिंबू रस. आवश्यकता वाटली तर तिखटपणासाठी थोडीशी तुम्ही मिरपूड ऍड करू शकता. चव छान येते. हे फार दाटही छान लागत नाही, थोडंसं पातळसर करायचं की थोडंसं त्याच्यात पाणी ऍड करणार आहे. त्याला चवीपुरती अगदी अर्धा चमचा साखर घातली. मिठाची टेस्ट बघून मीठ पाहिजे तर आपल्याला ऍड करता येईल. मिठाची आवश्यकताच नाहीये, आपण हे सर्व शिजवतानाच मीठ घातलं होतं. त्याला चांगली उकळी येऊ द्यायची. गरमागरम शेवग्याचं सूप तयार आहे. त्यामध्ये ते उकळून झाल्यानंतर थोडं लिंबू पिळायचं. लिंबू पिळून तर जर का ते उकळलं तर ते खूपच आंबट होतं. हे लिंबू रस मी पिळलेला आहे. त्यामध्ये कोथिंबीर करायची, थोडंसं गार्निशिंग, चव पण छान येते आणि मस्तपैकी सर्व करायचं. हवी असल्यास काळी मिरी ऍड करायची, नाही तर काही आवश्यकता नाही. तो तिखट नसतं सूप ते. मला थोडासा तिखटपणा आवडतो त्याचा, म्हणून मी वरून काळी मिरी पावडर घालणार आहे. आपलं मस्तपैकी सूप तयार आहे. गरमागरम एन्जॉय करायचं. तुम्ही करून बघा, आवडेल नक्की. आता शेवग्याच्या शेंगा चांगल्या गरदार येतात. खरं तर हा थंडीमध्ये घेण्याचा प्रकार आहे, पण तेव्हा शेवगा इतका जाड नसतो, त्यात गर फार नसतो. उन्हाळा जसा जसा जवळ येतो तसा गर छान वाढत जातो आणि तो आपल्याला छानपैकी उपयोगात आणता येतो. नक्की करून बघा. तर हे शेवग्यांच्या शेंगांचं सूप अतिशय सुंदर झालंय. साधंच आहे पण टेस्टी असतं. त्यामध्ये कांदा, आलं आणि लसूण ह्याची चव कळत सुद्धा नाही, इतकं बेमालूमपणे ते मिक्स झालंय. करून बघा, तुम्हालाही आवडेल.